उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण करण्याची इच्छाच होत नाही आणि जेवणामध्ये काही आंबट चटपटीत असेल तर बघा जेवणही रुचकर लागतं आणि जेवणाची मजा दुप्पटच होते. तर आज आपण कैरीचा वर्षभर टिकणारा मेथांबा तयार करणार आहोत. अगदी एका खास पद्धतीने तुम्ही हा मेथांबा एकदा करून ठेवलात की वर्षभर आरामात टिकेल. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी कैरी निवडताना कशी निवडायची, तर इथे हाताला कडक लागणारी कैरीच आपल्याला निवडायची आहे. आणि इथे देशी गावरान जी कैरी येते तीच कैरी मी निवडलेली आहे. कारण ही कैरी हिचं आंबटचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि आंबटपणामुळे आपला जो मेथांबा आहे तो वर्षभर टिकण्यास मदत होते. तर जी कैरी चवीला आंबट असेल आणि अशी हाताला कडक लागेल तीच कैरी निवडायची. आता इथे कैरी सर्वात आधी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे. नंतर हिचे काप केल्यानंतर आपल्याला ते धुवायचे नाहीत. त्यासाठी आधीच कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर आता या कैरीची आपण सुरुवातीला साल काढून घेणार आहोत. आणि परत सांगते, जी चवीला आंबट कैरी असेल तीच कैरी निवडायची. आणि हो, तुम्हाला आजची ही जर रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता आपल्याला सुरुवातीला हिची पूर्ण साल काढून घ्यायची आहे. आणि आता साल काढून झाल्यानंतर आपल्याला हिचे कापही करून घ्यायचे आहेत. तर आता इथे कैरीची मी पूर्ण साल आहे ती काढून घेतलेली आहे. आणि आता बघा, बऱ्याचदा जो देठाचा भाग असतो तिथे कैरीमध्ये तेलाचं प्रमाण असतं. तर त्यासाठी आपल्याला हा जो देठाचा भाग आहे हा काढून घ्यायचा आहे. तर हा आपण बघा सुरीने व्यवस्थित असा हा काढून घेणार आहोत. म्हणजे हा देठाचा भाग आपल्याला अजिबातही यामध्ये वापरायचा नाही. अगदी पिलरनी निघाला हा तरीही आपल्याला थोडा सुरीने काढून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने सर्व कैऱ्यांची मी साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे कैरीचे काप तयार करून घ्यायचे आहेत. काप करत असताना आपल्याला फार जास्त ते पातळ किंवा बारीक असे काप तयार करायचे नाहीत. कैरीचे काप तयार करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की यामधली जी कोय आहे ती आता टणक झालेली आहे. आता आपण जेव्हा कैरी निवडतो तेव्हा आपल्याला यामधील कोय अशी टणक असेल तीच कैरी निवडायची. त्यामुळे सुद्धा तुमचा मेथांबा आरामात वर्षभर टिकला जातो. तर इथे आता कैरीला अजूनही गर शिल्लक राहिलेला आहे. मी शक्य होईल तितके या कैरीचे काप तयार करून घेतलेले आहे. पण आता ही जी कैरी उरलेली आहे या कैरीचा तुम्ही पन्ह करण्यासाठी वापर करू शकता. अजूनही हिचा गर निघतो. आता आपण बघा, जे मोठे काप आहेत त्याचे मी तुम्हाला अगदी छोटे काप करून दाखवते, पण फार जास्त पातळ करायचे नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे. आता याच पद्धतीने सर्व काप आधी आपण करून घेणार आहोत आणि उरलेल्या कैरीचे सुद्धा असेच करायचे. तर इथे सर्वच कैरीचे काप आपले तयार करून झालेले आहेत आणि बघू शकता या पद्धतीने करायचे. जास्त जर तुम्ही पातळ काप केले तर मग तो लगदाच होतो. आता आपण बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. आपल्याला हे कच्चेच घ्यायचे आणि याची जाडसर अशीच भरड तयार करून घ्यायची आहे. यामुळे आपला जो मेथांबा आहे त्याला खूप छान चव येईल. आणि इथे सोप जी आहे ती थंड असल्यामुळे आपण या सोपेचा इथे मेथांबा तयार करण्यासाठी वापर करणार आहोत आणि जिऱ्यामुळे टेस्टही छान येते. तर आता ही भरड तर तयार झालेली आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल फार जास्त नाही वापरायचं मेथांबा करण्यासाठी, कारण आपल्याला जर वर्षभर टिकवायचं असेल तर जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आणि आता मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे. तर इथे आपण पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे, कारण हिंगाचा स्वाद मेथांबा तयार करताना त्याला खूप छान येतो. आणि चमचाभर इथे मेथीदाणा घातलेला आहे. तर मेथीदाणा घालताना गॅसची स्पीड मीडियम करायची, म्हणजे मेथीदाण्याचा रंग हा लगेच बदलतो. आणि इथे सुक्या मिरचीचे काप आपल्याला घालायचे आहे यामध्ये. तर 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आणि आता त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे. हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कैरीचे आपण जे काप तयार करून घेतलेले होते ते काप घालून घ्यायचे आहेत. तर आता इथे काप आपण घातलेले आहेत आणि आता हे पूर्ण आपण जे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये साहित्य घातलं इतर सर्व. तर यामध्येच कैरी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथे कैरी आपण हलकीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये उरलेले जे साहित्य आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. तर आता बघा कैरीला किती छान असा रंग दिसत आहे. पण अजूनही यामध्ये आपल्याला लाल तिखटाचा वापर करायचा आहे. तर सुरुवातीला आपण जिरे आणि बडीशोपची जे भरड तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे. आणि आता आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. हे तिखट चवीला जास्त तिखट नसतं
आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. तर गोडाच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण केव्हाही जर व्यवस्थित असेल तर तो पदार्थ अधिकही खाण्यास रुचकर लागतो आणि मीठ जे आहे ते आपला मेथांबा टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करेल. आणि यामध्येच आपण अगदी पाव चमचा एवढं काळं मीठसुद्धा घातलेलं आहे. यामुळे टेस्ट अजूनही वाढेल. तर आता इथे काळं मीठ ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. पण इथे आपण जे साधं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मेथांबा तुमचा टिकेलही आणि चवही छान लागेल. तर आता इथे आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची स्पीड कमी करून वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून घेते आणि एकदा आपण ही चेक करणार आहोत. कैरीची साल काढून घेतल्यामुळे कैरी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि इथे आपल्याला जी कैरी आहे ती 70% शिजवायची आहे. फार जास्त लगदा सुरुवातीलाच कैरीचा करायचा नाही. पण आपल्याला जशी कैरी पाहिजे तशी कैरी आता ही शिजलेली आहे. आता उरलेली जी कैरी शिजायची राहिलेली आहे ती आपण गुळाबरोबर शिजवणार आहोत. तर आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. कैरी ही चवीला आंबट असल्यामुळे इथे 1 मोठी वाटी भरून आपण गूळ घेतलेला आहे खिसलेला. आता गूळ आपण जेव्हा मेथांब्यासाठी वापरतो तो हलकासा केशरी रंगाचा वापरायचा. त्यामुळे आपला जो मेथांबा आहे त्याला रंगही छान येतो. तर आता हा गूळ पूर्ण यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता गूळ जो आहे तो पूर्ण वितळलेला आहे. पण मेथांबा वर्षभर टिकवण्यासाठी आपण जी खास पद्धत वापरणार आहोत तर त्यासाठी जो हा गूळ आहे या गुळाचं हलकासा पाक तयार व्हायला पाहिजे. तेव्हाच या जो मेथांबा आहे यातील जे पाण्याचं प्रमाण आहे, जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे. तेव्हाच मेथांबा वर्षभर टिकतो. तर इथे आता बघू शकता, इथे आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आणि मेथांबा हा छान प्रकारे शिजत आहे. त्याला उकळी आलेली आहे चांगली, पण अजून तो पातळच आहे. त्याला घट्टसर होऊ देऊया. आणि इथे बघू शकता पहिल्यापेक्षा जो मेथांबा आहे तो घट्टसर झालेला आहे आणि जो गूळ आहे त्याचा पाक तयार झालेला आहे. पण यापेक्षा जास्त आपल्याला घट्टसर करायचा नाही आणि यातील पाण्याचं जे प्रमाण आहे, जो अंश आहे तो पूर्णतः निघून गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हा मेथांबा जो आहे तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आता इथे आपण हा पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि रंग बघायला काय सुरेख असा आलेला आहे. आपण जे इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, गूळही हलकासा केशरी रंगाचा वापरलेला आहे, त्यामुळे इतका छान हा रंग आलेला आहे. आता हा आपण थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि एखाद्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. अगदी आरामात हा वर्षभर टिकला जातो. हा मेथांबा आपण भरणीमधून काढत असताना ओला चमचा यामध्ये अजिबातही घालायचा नाही. त्यामुळेही तुमचा मेथांबा अजिबातही खराब होणार नाही. तर आजची ही तुम्हाला मेथांबा तयार करण्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.